बोलती पुस्तके. ज्यांना वाचनाचा नाद, त्यांना बोलती पुस्तके घाली साद. आमचं चॅनल सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करायला इतरांनाही सांगा. नमस्कार श्रोते मित्र हो. बोलती पुस्तके सादर करीत आहे लेखक श्री दशरथ गावडे लिखित कादंबरी फेरा, प्रकरण 35. 10वीच्या निकालाची तारीख पेपरमधनं जाहीर झाली होती. जूनच्या दुसऱ्या आठवड्यात निकाल लागणार होता. निकालाचा दिवस जसजसा जवळ येत होता तसतसं संजयच्या व उमेशच्या मनात उचबळून येऊ लागला. दिवस ढकलत जात जात तो पण दिवस उगवला. शिवाजीला सांगून व शेठची परवानगी घेऊन बरोबर सकाळी 10 वाजता निकाल पाहण्यासाठी दोघंही आनंदाने शाळेत गेले. ऑफिसच्या बाहेरील बोर्डवर निकालाची यादी चिकटवली होती. मुलांच्या गर्दीतनं त्याने आपापला निकाल पाहिला. पहिल्या आणि दुसऱ्या नंबरवर दोघांची नावं होती. ते भलतेच आनंदी झाले. चांगले मार्क्स मिळवून नंबरनं पास झाल्याबद्दल शाळेतल्या सर्व शिक्षकांनी त्यांचं खूप खूप अभिनंदन केलं व भावी जीवनाबद्दल त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. खास करून पाटील सर, यमगेकर सर आणि कुलकर्णी सर या तिघांनी त्यांच्या पाठीवर शाबासकीची थाप मारून त्यांचे विशेष कौतुक केलं. त्या तिघाही सरांच्या पायांना हात लावून त्याने आनंदाश्रूंनी डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांना वंदन केलं. दोघांच्याही आनंदाला पारावार राहिला नव्हता. जग जिंकल्याचा भास त्यांना होत होता. आकाश ठेंगणं वाटत होतं. आनंदाच्या भरात त्याने ऑफिसमध्ये जाऊन गुणपत्रिके घेतली व वाटेतल्या एका मिठाईच्या दुकानात पेढे घेऊन ते हॉटेलवर आले. आम्ही दोघंही संपूर्ण शाळेमधून पहिल्या व दुसऱ्या नंबरनं पास झालो आहोत असं आनंदानं सांगत त्याने शिवाजीच्या व शेठच्या पाया पडून त्यांना पेढे दिले. नंतर दोघांनी पण आपापली गुणपत्रकं त्यांच्याकडे दिली. संजयला 77% व उमेशला 75% मार्क्स मिळाले होते. त्यांचे मार्क्स पाहून हे भलतेच हुशार निघाले असं शिवाजीला वाटलं. शेठनं व शिवाजीनं त्यांचं विशेष अभिनंदन केलं. नंतर त्यांनी सर्व स्टाफला पेढे वाटले. दुःख, भीती, विवंचना, हुरहुर आणि आठवणी या प्राकृतिक अशा मनाच्या सर्व भाव संवेदनांना हृदयात साठवून प्रसंगी त्यांना ओंजारून गोंजारून व काही वेळा त्यांच्यावर मात करून एवढं मोठं यश त्यांनी पदरात पाडून घेतलं होतं. एवढ्या प्रतिकूल परिस्थितीत हॉटेलमध्ये दिवसभर काम करीत व मिळेल तेवढा वेळ अभ्यास करून संपादित केलेलं हे यश होतं. नक्कीच त्यांचं हे यश अभिनंदनीय असं होतं. दोघंही कौतुकास पात्र होते. जर पूर्ण वेळ अभ्यास करून परीक्षा दिली असती तर यापेक्षाही आपण जास्त मार्क्स मिळवले असते असं त्यांना वाटू लागलं. तरी पण परिस्थितीनुसार अर्धवेळ शिकून मिळालेले हे मार्क्स काही कमी नव्हते असंही त्यांना वाटलं. शिवाजीदा, या आनंदाच्या क्षणी आमच्या घरचे सर्वजण उपस्थित असते तर त्यांना खूप खूप आनंद झाला असता. माझ्या आईनं, काकूनं आणि माझ्या अक्कानं आमचं भरपूर कौतुक केलं असतं. आम्हाला मायेनं कुरवाळलं असतं. दाटलेल्या कंठानं संजय शिवाजीला असं बोलला. हळव्या स्वभावाच्या उमेशनं मन लगेच भरून आलं. घरच्यांच्या तीव्र आठवणीनं तो रडू लागला. त्याच्या मनाला भयंकर त्रास होऊ लागला. गावाकडून येऊन 2.5 वर्ष होऊन गेलेत. अजून आपण गावी गेलेलो नाही. आई आबांना जाऊन भेटलेलो नाही. आबांचा राग सुद्धा आता निघून गेला असेल. आपण इकडे पळून आल्यामुळं घरच्या लोकांची काय हालत झाली असेल, ते कसे असतील असे विचार व प्रश्न त्याच्या मनात भराभरा येऊ लागले. तो रडतच आपल्या मनातलं दुःख अश्रुमाटे गाळू लागला. मग ही आनंदाची बातमी कळवूया का तुमच्या आईवडिलांना? दोघांनाही शांत करता करता शिवाजी त्यांना बोलला. शिवाजीदा, एवढ्यात नको. अजून आम्हाला खूप शिकायचं आहे. कोणतरी मोठं बनून जाऊन घरातल्या सगळ्यांना आश्चर्याचा धक्का द्यायचा आहे. गावी जाताना आम्ही तुम्हाला सुद्धा आमच्या गावी घेऊन जाणार आहोत. आम्ही तसं ठरवलंच आहे. संजयनं डोळे पुसत पटकन शिवाजीला असं सांगितलं. संजय असं काहीतरी सांगणार हे उमेश जाणून होता. त्यानं भरल्या डोळ्याने त्याच्याकडे पाहिलं, पण काही बोलू मात्र शकला नाही. संजयला काहीही करून आपण इथं असलेल्याची माहिती लपवून ठेवायची होती.
या पाठीमागं त्याच्या मनातला वडिलांबद्दल असलेला राग जास्त कारणीभूत होता. बरं, तुम्ही कधी न्याल त्यावेळी तुमच्या गावी जाऊया, पण त्या नगरसेवक साहेबांना पेढे देऊन या. त्यांच्यामुळेच तर तुम्हाला शाळेत ॲडमिशन मिळालं होतं. पण आत्ता जाऊ नका, संध्याकाळी 4 नंतर जा. होय होय शिवाजीदा, बरी आठवण केलात तुम्ही. संजय. संध्याकाळी 4 वाजता दोघंही थोडं थोडं जेवले. वाटेतल्या एका दुकानातनं त्याने पेढ्याचा बॉक्स घेतला, वासऱ्या चेहऱ्याने खाडे साहेबांना नेऊन दिला व सर्व माहिती सांगितली. त्यांचे मार्क्स ऐकून तर साहेबांना फार बरं वाटलं. दोघांच्याही पाठीवर शाबासकीची थाप मारून त्याने पुढील शिक्षणासाठी त्यांना भरपूर शुभेच्छा दिल्या. दोघंही त्यांच्या पाया पडले व हात जोडून धन्यवाद व्यक्त केला. 2.5 वर्षापूर्वी आले होते त्यावेळचे संजय उमेश वेगळे होते आणि आत्ताचे संजय उमेश वेगळे आहेत हे शिवाजीच्या लक्षात आलं. मुंबईच्या वातावरणात व हॉटेलमधलं खाऊन त्यांच्या शरीराची चांगली वाढ झाली होती. गावाकडे असताना नाश्ता हा पदार्थ त्यांना माहीतच नव्हता. तो इथं आल्यावरच त्यांना खायला मिळू लागला होता. गावाकडे असताना सकाळी 7 वाजता चहा प्यायले की 10 वाजता ते जेवून शाळेला जायचे. दुपारी 2 वाजता पुन्हा जेवणासाठी अर्धा तास सुट्टी असायची. त्या सुट्टीत वर्गातनं पळत पळत येऊन घरात जे असेल ते घाईघाईने खायचे आणि पुन्हा पळत जाऊन वर्गात बसायचे. पुन्हा रात्री जेवण असायचं. गावाकडे जेवण भरपूर मिळायचं, पण इथल्या हॉटेलसारखं नव्हतं. इथल्या हॉटेलच्या आचार्यानं बनवलेला सकाळचा चमचमीत नाश्ता, शिवाय भात, डाळ, भाजी व रोटी असलं चांगलं व चविष्ट जेवण मिळत होतं. त्यामुळे त्यांच्या तब्येतीत चांगली सुधारणा झाली होती. त्यांची शरीरयष्टी सुधारण्यासाठी त्यांचं वाढतं वय हा सुद्धा एक भाग होता. चांगले मार्क्स मिळाले म्हणून दोघंही फार खुशीत होते. आता पुढं काय करायचं? रात्री अंथरुणात पडल्यावर ते विचार करू लागले. पण विचार सरमिसळ होऊ लागले. काही कळेना. म्हणून त्यांनी पुढच्या शिक्षणाबद्दल शिवाजीला विचारलं. पण शिवाजी फक्त 7वी पर्यंत शिकला होता. त्याला पुढच्या शिक्षणाबद्दल काहीच माहीत नव्हतं. पुढं कॉलेज शिक्षण असतं हे त्याला माहीत होतं, पण त्याबद्दल त्याला पूर्ण माहिती नव्हती. शाळेतल्या शिक्षकांना भेटून मार्गदर्शन घ्यायला त्यानं सुचवलं. त्यानं असं सुचवल्यामुळं संजयला व उमेशला आनंद झाला. माध्यमिक शाळा 11 जूनपासून चालू झाल्या होत्या. शाळेतल्या सरांना पेढे देऊन येतो असं सांगून त्यांनी शेठकडनं परवानगी घेतली व दुसऱ्या दिवशी संध्याकाळी शाळेच्या स्टाफ रूममध्ये जाऊन पाटील सर, यमगेकर सर आणि कुलकर्णी सरांची भेट घेतली. जाताना मिठाईच्या दुकानात एक पेढ्याचा बॉक्स घेतला होता. पेढ्याचा बॉक्स सरांच्या हातात देऊन त्यांनी सर्वांच्या पायाला हात लावून वंदन केलं व पुढील शिक्षणाबद्दल त्यांच्याकडे सल्ला मागितला. सल्ला मागितल्यावर तिघाही सरांना फार बरं वाटलं, कारण बहुतांश विद्यार्थी शिक्षकांचा किंवा थोरा मोठ्यांचा सल्ला न घेता सगळे विद्यार्थी करताहेत म्हणून तेच करायला जातात. पण पुढे जाऊन ते त्यांना शक्य होत नाही. त्यांचं शिक्षण अर्धवट राहतं. शिक्षणात खंड पडतो. एकदा खंड पडला की मग गाडी पुन्हा रुळावर यायला फार उशीर होतो. कधी कधी एखाद्याची गाडी रुळावर येतच नाही. अज्ञानामुळं म्हणा अथवा योग्य वेळी योग्य सल्ला न मिळाल्यामुळं किंवा सल्ला न घेतल्यामुळं म्हणा, मार्ग चुकून एखाद्याच्या संपूर्ण आयुष्याचं नुकसान होतं हे सगळे शिक्षक जाणून होते. संजय व उमेश हे गणित या विषयात तर फारच हुशार होते. पाटील सर गणिताचे शिक्षक असल्यामुळे ते त्यांचे लाडके विद्यार्थी होते. त्यामुळं त्यांनी कॉमर्स विभागातनं कॉलेज शिकायचा सल्ला दिला. पुढे प्रत्येक क्षेत्रात वाव होताच, पण ज्या विषयात हे दोघं हुशार होते त्या विषयांशी संलग्न असलेल्या विभागातनं उच्च शिक्षण घेतलं म्हणजे त्यांना ते सोपं पडेल आणि शिक्षण घ्यायला आवडेलही. पुढे जाऊन एखाद्या चांगल्या कंपनीत अकाउंटंटची मोठ्या पगाराची नोकरी मिळेल किंवा चार्टर्ड अकाउंटसुद्धा बनतील. पुढचं कोणी सांगितलंय असं त्यांना वाटलं. म्हणून त्यांनी कॉमर्स विभागातनं शिक्षण घेण्यास सुचवलं. यमगेकर सरांनी आणि कुलकर्णी सरांनी पण तोच सल्ला दिला. कॉलेज शिक्षणाची सुविधा त्याच शाळेमध्ये उपस्थित होती. मात्र शाळेबरोबरच रात्र कॉलेजही त्याच संस्थेचं होतं, त्याच इमारतीत होतं.
सरांनी दिलेला सल्ला त्याने शिवाजीला सांगितला. पाटील सर, यमगेकर सर आणि कुलकर्णी सर या तिघा शिक्षकांबद्दल ते नेहमी शिवाजीला चांगलं सांगत आले होते. त्यांचं चांगलं समजावून सांगणं, त्यांचं प्रोत्साहन देणं हे सर्व त्यांनी शिवाजीला सांगितलं होतं. ते त्यांचे खूपच आवडते शिक्षक आहेत हेही सांगितलं होतं. आपल्या आवडत्या शिक्षकांनी सांगितल्याप्रमाणे कॉमर्सला ॲडमिशन घ्यायचं त्यांनी पक्कं केलं. पण आता शेठला कसं समजावून सांगायचं हा यक्ष प्रश्न त्यांच्यासमोर उभा राहिला. 2 वर्ष उच्च माध्यमिक व 3 वर्षे पदवी अभ्यासक्रमाचं शिक्षण घेतल्यानंतर BComची पदवी मिळणार होती. पण पुढच्या या पदवीपर्यंतच्या शिक्षणासाठी ते परवानगी देतील की नाही याबद्दल दोघंही संशय होते. एकदा त्यांना असं वाटत होतं की शेठ स्वभावानं खूप चांगले आहेत, नाही म्हणणार नाहीत. पण दुसऱ्या बाजूने विचार केला तर धंद्यात नुकसान करून पुढची 5 वर्षे ते कसं काय कॉलेज शिकायला परवानगी देतील. या बाबतीत सुद्धा शिवाजीलाच पुढं करायचं त्यांनी ठरवलं. त्यानं समजावून सांगितलं तर शेठ नाही म्हणणार नाहीत अशी त्यांना खात्री होती. शिवाजीजवळ जाऊन त्यांनी विषय काढला. शिवाजीदा, आम्हाला पुढं शिकायची फार इच्छा आहे, पण 9वी 10वीसाठी शेठनी जशी आम्हाला परवानगी दिली तशीच परवानगी कॉलेज शिकायला पण द्यायलाच त्यांना सांगा ना. नाही म्हणजे तुम्ही त्यांना समजावून सांगितलं तर ते नाही म्हणणार नाहीत. संजय शिवाजीला बोला, तुम्ही जाऊन सांगा ना, तुम्हाला कॉलेज शिकायचं आहे तर तुम्ही परवानगी घ्या. प्रत्येक वेळी मलाच कशाला पुढे करता. तसं नव्हे शिवाजीदा, शाळेचं शिक्षण हे 2च वर्षांचं होतं, पण कॉलेजचं शिक्षण 5 वर्षांचं असते. पुढची 5 वर्षे ते सुट्टी देतील की नाही याबद्दल शंकाच आहे. कामावर ठेवून घेण्यापासून ते आत्तापर्यंत तुम्हीच आम्हाला सहकार्य केलात, आम्हाला समजून घेऊन आधार दिलात. ह्या वेळेला पण तुम्हीच त्यांना समजवावं अशी आमची इच्छा आहे. मी तुम्हाला आधार दिला, तुम्हाला सांभाळून घेतलं, तुम्हाला सहकार्य केलं, हे सगळं बरोबर आहे. मी ज्यावेळी मुंबईला आलो त्यावेळी मला असं सहकार्य करणारं कोणीच नव्हतं. राहायला फक्त आधार होता, तो म्हणजे गाववाल्यांचा गाला. गावावरून आलो ते गाल्यातच राहायला गेलो. माझे सख्खे चुलते चुलत भाऊ डिलाय रोडलाच राहतात, त्यांच्याकडे गेलो. पण त्यांनी तुझं तू बघ म्हणून सांगितलं. मला सरळ उडवून लावलं. शिक्षण कमी असल्यामुळे मला चांगली नोकरी मिळण्याचा प्रश्नच येत नव्हता. परिस्थितीमुळं मला पुढे शिकताही आलं नाही. कोणाचा आधारनी सहकार्य नसेल तर माणसाची काय अवस्था होते हे मला चांगलंच माहीत आहे. ही नोकरी मी स्वतःहून मिळवली आहे. गेली 16-17 वर्षे मी याच हॉटेलमध्ये काम करतोय. शेठ देव माणूस भेटला मला. त्यांचा चांगला विश्वास आहे माझ्यावर. मी सुद्धा त्यांच्या विश्वासाला पात्र होऊन दाखवलं. आणि कुणाकडं सारखं सारखं सहकार्य मागायचं नसतं. दुसऱ्यावर अवलंबून राहायची सवय लागते. या अगोदर मी तुम्हाला सुट्टी मिळवून दिली आहे, पण आता तुम्हीच जाऊन सुट्टी मागा. तुम्ही काही नवीन राहिलात नाही आता. शेठशी चांगली ओळख झाली आहे तुमची, ते तुम्हाला नाही म्हणणार नाहीत. शिवाजीनं त्यांना कोड्यात टाकलं. पुढं काय बोलायचं दोघांनाही सुचेना. आम्ही विचारलं आणि शेठ नाही म्हणून सांगितलं तर काय करायचं अशी भीती त्यांना वाटू लागली. शेठचा नकार त्यांचं स्वप्न अर्धवट ठरवणार होता, म्हणून त्यांना धास्ती वाटू लागली. शेवटी मनाचं धाडस करून दोघंही शेठ समोर जाऊन उभे राहिले व त्यांनी चांगल्या पद्धतीनं त्यांना हिंदीतनं समजावून सांगून विनंती केली. त्यांच्या अनुपस्थित शिवाजी सगळं काम व्यवस्थितरित्या सांभाळत होता, म्हणून शेठनं त्यांना कॉलेज शिकण्यासाठी परवानगी दिली. दोघंही खूप आनंदी झाले. निकाल लागल्या दुसऱ्या दिवसापासून कॉलेजची प्रवेश प्रक्रिया चालू झाली होती. संजय व उमेश हे त्याच शाळेचे विद्यार्थी होते. शिवाय पहिल्या व दुसऱ्या नंबरनं पास झालेले. त्यामुळे त्यांना लगेचच कॉलेजमध्ये प्रवेश मिळाला. प्रवेश प्रक्रिया कळली होती म्हणून त्यांना आता शिवाजीच्या मदतीची गरज लागली नव्हती. शिवाय शाळेतला सर्व स्टाफ ओळखीचा झाला होता. ओळख किंवा माहिती असेल तर कुठल्याच कामात अडचणी येत नाहीत. महत्त्वाचं म्हणजे आता दोघांचाही आत्मविश्वास बळावला होता. शहरातली माणसं व शाळा याबद्दलची मनातली सर्व भीती केव्हाच निघून गेली होती. या महानगराचाच एक भाग बनून ते जगत होते. घड्याळाच्या काट्यावर चालल्या जीवनाची पूर्ण कल्पना त्यांना आली होती.
10वीची परीक्षा दिल्यावर उमेशला गावी जाऊन सगळ्यांना भेटून यायची फार इच्छा होती, पण संजयनं त्याचं काही चालू दिलं नव्हतं. म्हणून तो मनातनं नाराज होता. आताने पुढं 5 वर्षे कॉलेज शिकावं लागणार होतं. काम करून शिकायचं त्याला त्रासदायक वाटत होतं. आईला अजून 5 वर्ष शिकायचं, कधी रे जायची ही 5 वर्ष? कधी कधी सकाळी लवकर उठायचा फार कंटाळा येतोय रे. मला तर दिवसभर उभ्यानं काम करून सगळं शरीर थकून जातंय. सकाळी उठायलाच होत नाही, त्यात आणि आता कॉलेजला जावं लागणार. वैतागून एक दिवस उमेश संजयला असं बोलला, लेका त्याला आता काहीही पर्याय नाही. मोठं व्हायचं म्हटल्यावर शिकलंच पाहिजे. 9वी आणि 10वीची 2 वर्षे केव्हा गेली आपल्याला कळलं सुद्धा नाही. तशीच पुढची 5 वर्षे पण आपल्याला नकळता जातील. तू टेन्शन घेऊ नकोस. कधी कधी गावची खूप आठवण येते रे. आपली आई आबा काय करत असतील असं नेहमी वाटत राहतं. उमेश थोडासा भावूक होऊन बोलला, उम्या, मला पण सगळ्यांची खूप खूप आठवण येते रे. पण काय करूया, आपण ठरवल्याप्रमाणे आपल्याला कोणीतरी मोठं बनवूनच गावाकडे जायचं आहे ना. मग कशाला एकसारखं गावी जाऊया असं बोलत राहतोस? अरे गावची आपली परिस्थिती एकदम भक्कम आहे. बसून खाल्लं तरी संपणार नाही एवढा आपला जमीन जुमला आहे. आबा तर गावचे पोलीस पाटील आहेत. अक्काचं पण लग्न त्यांनी चांगल्या घराण्यात लावून दिलं असेल. ती सुखानं नांदत असेल. आपल्याला गावाकडची काळजी करायचं काहीच कारण नाही. गावाकडे कशाचीच कमतरता नाही. ते सगळेजण सुखात असतील. तू गावची बिलकुल चिंता करू नकोस. तू पहिलं आपलं बघ. आपल्याला पुढं अजून भरपूर शिकायचं आहे. चांगली नोकरी मिळवायची आहे. आयुष्यभर हॉटेलमध्ये काम करत खरकड्या प्लेटा आणि ताटच उचलणार आहेस का? माझं ऐक. आपण कॉलेज पूर्ण करूया आणि चांगली नोकरी लागली की गावाकडे जाऊया. आपल्याला मोठं होऊन आलेलं पाहून घरातल्या सर्वांना आश्चर्याचा धक्का बसला पाहिजे. आपला अभिमान वाटला पाहिजे त्यांना. तू प्रत्येक वेळी असं काहीतरी सांगून मला गप्प करत आला आहेस. तुला एवढं बाकी भारी जमतंय? अरे तसं नाही बाबा. आपली स्वप्न पूर्ण करायची आहेत ना आपल्याला. मग त्यासाठी मेहनत तर करावीच लागणार. ठीक आहे बाबा. 21 जून पासून कॉलेज चालू झालं. शिक्षणाचं मंदिर तेच, पण वर्ग बदलला होता. सर्व शिक्षक बदलले होते. शिक्षणाची भाषाही बदलली होती. मराठी आणि हिंदी हे 2 विषय सोडले तर बाकीचे सर्व विषय इंग्रजीतनं होते. 10वी पर्यंत ते मातृभाषेतनं शिकले होते. पण अचानक भाषा बदल झाल्यामुळं इथनं पुढं त्यांचा कस लागणार होता. वर्ग चालू होते. दोघंही रोज न चुकता कॉलेजला जाऊ लागले. हे दोघं नंबरातले विद्यार्थी आहेत असं त्यांना शिकवणाऱ्या प्राध्यापकांना माहीत पडलं होतं. ते त्यांना चांगल्या प्रकारे समजावून सांगू लागले. त्यांची हुशारी पाहून त्यांच्यावर जरा जास्तच लक्ष केंद्रित करू लागले. दोघंही एकाच बेंचवर बसायचे. 9वीच्या पहिल्या दिवसापासून ते एकाच बेंचवर बसत आले होते. भाऊ होते पण मित्रांसारखे राहायचे. 9वी 10वी प्रमाणेच कॉलेजला येणं जाणं व अभ्यास चालू होता. रोजचं ठरलेलं वेळापत्रक. पहाटे लवकर उठून सर्व आटोपून दिवसभर हॉटेलमध्ये काम करायचं. संध्याकाळी 4 नंतर सर्व हॉटेलची झाडलोट करून 6 वाजेपर्यंत अभ्यास करायचा. नंतर फ्रेश होऊन बरोबर 6:30 वाजता कॉलेजमध्ये पोचायचं. रात्री 9:30 वाजता कॉलेज सुटल्यानंतर हॉटेलवर यायचं व पुन्हा कामाला लागायचं. हॉटेल बंद झाल्यावर सर्व हॉटेलची स्वच्छता करून शिवाजीबरोबर बसून जेवायचं. जेवण आटोपलं की झोपायचं. सगळं नेहमीप्रमाणेच चाललेलं होतं. या रोजच्या जीवनातल्या गतिविधींमध्ये ते चांगलेच रुळून गेले होते. सगळं कसं अंगवळणी पडलं होतं. धन्यवाद. उर्वरित कादंबरी पुढील भागात. धन्यवाद. प्रिय श्रोते मित्र हो, आपल्यासाठी एक आवाहन.
आमच्या चॅनलच्या प्लेलिस्ट विभागात तुमच्यासाठी शेकडो कादंबऱ्यांचे ऑडिओ बुक्स उपलब्ध आहेत. तिथे प्रत्येक कादंबरीचे सर्व भाग एकत्रित मिळतील. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या क्रमशः कादंबरीच्या पुढील भागासाठी वाट पाहण्याची गरज नाही. तुमच्या वेळेनुसार तुम्ही संपूर्ण कादंबरी सलगपणे ऐकू शकतात आणि साहित्याचा आस्वाद घेऊ शकता. कृपया आमच्या चॅनलच्या होमपेजवर जाऊन प्लेलिस्ट चेक करा आणि तुमची आवडती कादंबरी निवडा. धन्यवाद.